नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा नुकतीच जाहिरात आलेली आहे. ग्रुप सी ची एक जाहिरात आली. याच्यामध्ये तलाठी असेल किंवा इतर जे पद आहेत असे जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात आलेली आहे. मग आपल्याला 5,000 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात आहे. जवळजवळ आपण पाहिलं असेल 5,000 जागा आहेत आणि याच्यातल्या 3,000च्या आसपास जागा ज्या आहेत, 3,000च्या आसपास ज्या जागा आहेत त्या कशावरती आहेत, तर अंदाजे 3,000च्या जवळपास जागा ह्या पदवीवरती आहेत, ग्रॅज्युएशन लेवलवरती आहेत. म्हणजे आपल्याला कुठल्याही शाखेची पदवी असेल तर त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. असे अट असणाऱ्या जागा जवळजवळ 3,000 एवढ्या जागा आहेत. मग लक्षात घ्यायचंय आपल्याला या परीक्षेसाठी 100 गुण असणार आहेत आणि या 100 गुणांच्या परीक्षेसाठी एकूण वेळ किती असणार आहे, तर 60 मिनिट एवढा वेळ आपल्याला या परीक्षेसाठी मिळणार आहे. मग जवळजवळ लक्षात घ्या, ही जे 3,000 पद आहेत या 3,000 पद हे आपल्याला पदवीवरती आहेत. म्हणजे ज्याच्याकडे कुठली कॉमन पदवी असेल असे विद्यार्थी याच्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. मग अर्ज करू शकत आहेत तर आपल्याला जी तलाठी भरती आहे त्याच्यातलं तलाठी हे पद आहे. या तलाठी भरतीसाठी जो असणारा अभ्यासक्रम आहे, सोबतच इतर जे पद आहेत, इतर पदांचा सुद्धा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सविस्तर अभ्यासक्रम. तर लक्षात घ्या, मग अभ्यासक्रम बघत असताना याच्यामध्ये ही जी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण 100 गुणांची असणार आहे. म्हणजेच आपल्याकडे एक प्रश्न असणार आहे आणि त्याच्यासाठी किती पर्याय असणार आहेत, तर 4 पर्याय हे असणार आहेत. त्याच्यानंतर वेळ असणार आहे 1 तास. परीक्षेचा वेळ किती असणार आहे, 1 तास एवढा परीक्षेचा वेळ असणार आहे. परीक्षेचा जो दर्जा आहे तो पदवी लेवलचा म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचा असणार आहे. परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी माध्यमातून असणार आहे. म्हणजे आपल्याला एकच प्रश्न मराठी भाषेत आणि तोच इंग्रजी भाषेत असा दोनही भाषेमध्ये तुम्हाला तो प्रश्न बघावयास मिळणार आहे. आणि लक्षात घ्यायचंय याच्यासाठी मात्र तुम्हाला निगेटिव्ह सिस्टम जी आहे ती असणार आहे. निगेटिव्ह सिस्टम कशी, तर लक्षात घ्या, आपल्याला नकारात्मक गुण प्रणाली ही जी आहे ती आहे आणि एकास 4 गुण. म्हणजे जर आपण 4 प्रश्न चुकवले तर तुमचा 1 गुण मिळालेल्या गुणातून कमी होणार आहे. काय होणार आहे, जर आपण 4 प्रश्न चुकवले, 4 प्रश्न जर आपले चुकले तर तुमचा किती गुण, 1 गुण काय होणार आहे त्या ठिकाणी कमी होणार आहे. 4 प्रश्नांसाठी 1 गुण. 1 प्रश्न चुकला तर 0.25 गुण तुमचे काय होणार आहेत त्या ठिकाणी कमी होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचंय. म्हणजे त्यामुळं आपल्याला परीक्षेचा पेपर जो आहे तो पेपर सोडवताना अचूक प्रकारे सोडवायचा आहे. जे प्रश्न आपल्याला येतात तीच प्रश्न आपल्याला सोडवायची आहेत. मग लक्षात घ्या, विषयानुसार जी अभ्यासक्रम आहे तो आपण बघणार आहोत. 4 विषय आहेत आणि 4 विषयासाठी 40 गुण असणार आहेत. प्रत्येक विषयाला 10 गुण असणार आहेत आणि असे 4 विषय आहेत ज्यांना 60 गुण आहेत. प्रत्येकी त्या विषयाला 15 गुण आहेत. म्हणजेच आपल्याला एकूण किती विषयाचा अभ्यास करायचा म्हटलं तर सरळ सरळ 8 विषयांचा आपल्याला सखोल पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. पूर्व आणि मुख्य या 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. आपल्याला आपण कुठल्याही पदाला अर्ज केला असेल तर तुम्हाला सुरुवातीला कुठली परीक्षा द्यायची आहे, तर पूर्व परीक्षा द्यायची आहे. आणि पूर्व परीक्षा जर तुम्ही दिलात तर लक्षात घ्या, पूर्व परीक्षा दिल्याच्या नंतर जवळजवळ तुम्हाला लक्षात घ्यायचंय, जवळजवळ 50,000च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी मुख्य परीक्षेला बसणार आहे. 15चा जरी आपण रेशो अंदाजे पकडला तरी किती 50,000च्या आसपास विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेला बसणार आहेत. कुठल्या परीक्षेला, मुख्य परीक्षेला. आपण पाहिलं असेल या अगोदर जी ग्रुप सी ची जाहिरात आली होती, अतिशय कमी कट ऑफ हा ग्रुप सी चा आला होता. जवळ त्याच्यामध्ये लिपिकच्या जागा जास्त होत्या, याच्यामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत. मात्र यावेळेस त्या तुलनेमध्ये मग आता जे सरळ सेवेचे विद्यार्थी आहेत ते कुठे गेलेत, सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परीक्षा घ्यायली. जे सरळ सेवेमार्फत तलाठी भरतीची तयारी करत होते, तुमच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपण यशापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय सोपं आहे. आणि जे विद्यार्थी एमपीएससी ची पूर्वीपासून तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जी मुख्य परीक्षा असणार आहे, मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी आणि मराठी ह्या 2 विषयाची त्यांना तयारी करायची, त्यांना ही जड जाणार आहे. मात्र जे सरळ सेवेमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय अतिशय सोपे जाणार आहेत. त्यामुळे तो आपल्यासाठी प्लस पॉईंट असणार आहे. एमपीएससी वाल्यांसाठी हा प्लस पॉईंट. म्हणजे दोघांसाठी पण सारखंच या ठिकाणी परीक्षेमध्ये असणार आहे. त्यामुळे घाबरायची काळजी नाही. मग लक्षात घ्या, याच्यामध्ये अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्था म्हणजे अर्थशास्त्र हे आपल्याला 15 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये चालू घडामोडी 15 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये जनरल सायन्स आणि सामान्य विज्ञान तुम्हाला 15 गुणांसाठी असणार आहे. आणि राज्यघटना म्हणजे पॉलिटी तुम्हाला 15 गुणांसाठी, असे 60 गुण या ठिकाणी या 4 विषयासाठी असणार आहेत. आणि त्याच्यानंतर इतिहास असेल, भूगोल असेल, अंकगणित आणि बुद्धिमत्ता प्रत्येकी 10 10 10 अशी एकूण ही किती गुण असणार आहेत? 40 गुण असणार आहेत. अशी ही किती मार्काची परीक्षा असणार आहे? तर 100 गुणांची ही पूर्व परीक्षा त्यासाठी होणार आहे. मग पूर्व परीक्षा 100 गुणांची आहे. त्यानंतर लक्षात घ्या, मग 100 गुणांपैकी आपल्याला निगेटिव्ह सिस्टम आहे अगोदरच सांगितलं. मग 100 गुणांची ही परीक्षा असणार आहे. तुम्हाला या परीक्षेसाठी 60 मिनिटे एवढा वेळ असणार आहे. मग आपण जर अंदाजे जर पाहिलं तर इतिहासाचा जर बघितला तर 10 गुण आहेत. त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा विशेषतः इतिहासामध्ये विचारला जात असतो. त्याच्यानंतर आपण जर भूगोलाकडे गेलात तर भूगोलामध्ये पृथ्वी असेल, जगातील विभाग असेल, हवामान असेल किंवा अक्षांश रेखांश म्हणजे जगाचा भूगोलावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे काय, तर महाराष्ट्राचा भूगोल विशेष प्रामुख्याने काय केला जातो तर विचारला जात असतो. जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी हे भूगोलाचा जो घटक आहे, हा भूगोलाचा घटक 10 गुणांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आहे. म्हणजे जी अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेचे 2 प्रकारे आपण याला विभागलं. भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती असेल, उद्योग असेल, परकीय व्यापार असेल, बँकिंग असेल, मुद्रा असेल, त्यानंतर राजकोषीय नीती असेल, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, त्याच्यानंतर अर्थसंकल्प, लेखापरीक्षण यावरती अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात. आणि याला 15 गुणांसाठी 15 गुण हे अर्थशास्त्र या विषयासाठी आपल्याला प्री परीक्षेला म्हणजे पूर्व परीक्षेला असणार आहेत. त्याच्यानंतर लक्षात घ्या, विज्ञान, आता जो जनरल सायन्स हा विषय आहे त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, त्याच्यानंतर आरोग्यशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे आणि वनस्पतीशास्त्र आहे. म्हणजे विज्ञानाच्या सर्व अंगावरती प्रश्न विचारला जातो. आणि याच्यासाठी किती गुण असतात तर 15 गुणांसाठी सायन्स हे आपल्याला विचारल्या जात असतं. लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये 20 गुण जे असणार आहेत ते अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्या 2 विषयाचे असणार आहेत. मग जे विद्यार्थी सरळ सेवेची अगोदर तयारी करत होते त्यांना हा अतिशय सोपा भाग वाटणार आहे. मग आपण अंकगणितामध्ये गेलात तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी म्हणजे जो गणिताचा अभ्यासक्रम आहे, सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती पुढे येणार आहेत. विषयावाईज कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कसे गुण अधिक मिळवले पाहिजे, जे यशस्वी गुणवंतांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी आपल्याला जर बुद्धिमत्ता या विषयाचं जर बघितलं तर आपल्याला वयवारीवर प्रश्न विचारला जात असतो, आपल्याला नातेसंबंधावरती प्रश्न विचारला जातो, वेन आकृती, तर्क आणि अनुमान ही जे घटक आहेत आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये 10 प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न आणि इकडे अंकगणिताला 10 या दोघांमध्ये मिळून असे किती असणार आहेत गुण? 20 गुण असणार आहेत. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचंय, आता आपल्याला विषय आणि या विषयामध्ये काय करायचंय आपल्याला, तर याच्यामध्ये इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान म्हणजे हा जो जीकेचा भाग आहे पूर्व परीक्षेसाठीचा, याच्यामध्ये कशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे त्याचा तर सविस्तर व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे. चालू घडामोडीसाठी काय वाचलं पाहिजे, कुठले दैनिक वाचले पाहिजेत, कुठले साप्ताहिक वाचले पाहिजेत, कुठले मासिक वाचलं पाहिजेत किंवा कुठलं चालू घडामोडीचं पुस्तक आपण त्या ठिकाणी परीक्षेच्या उद्देशानं रेफर केलं पाहिजे. आपल्याला लक्षात घ्या, या परीक्षेसाठी वेळ असणारे 60 मिनिटे म्हणजेच 1 तास. 1 तास आणि 100 गुण म्हटल्याच्या नंतर लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेसाठी 60 काय आहेत तर 60 मिनिट एवढा वेळ आहे. 60 मिनिट एवढा काय आहे वेळ आहे. आपल्याकडे प्रश्न किती येतं तर 100 एवढे प्रश्न आहेत. मग 100 प्रश्नासाठी 60 मिनिटं जर म्हणलं आपण तर प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 36 सेकंद एवढा वेळ मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्न हा 36 सेकंदामध्ये सोडवायचा आहे. म्हणजे आपल्याला अचूक पण सोडवायचं आहे, योग्य पण सोडवायचं आहे आणि कमी वेळेत सुद्धा सोडवायचं आहे. आपल्याला अगोदर जर पाहिलं आपण तलाठी भरतीला वेळ अधिक होता, 200 गुणांचा पेपर असायचा, 100 प्रश्न असायचे. त्यामध्ये मेरिटचा जर विचार केला तर मात्र आपल्याला इकडे मेरिटला कट ऑफला कमी मार्कावरती कट ऑफ त्या ठिकाणी येणार आहे पूर्व परीक्षेचा, जसा मागील वेळे आला होता तशा प्रकारचा.
तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, जर तलाठी भरतीची तयारी करायची असेल आणि जे विषय आहेत, मग आपल्याला त्या विषयानुसार अतिशय योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे. विठ्ठल कांगणे सर गणित घेणार आहेत, महेश पाटील सर जे मुख्य परीक्षेला इंग्रजी हा विषय आहे, त्याच्यानंतर यशवंत सोलाट सर मराठी हा विषय, त्याच्यानंतर मयूर बाबर सर सायन्स म्हणजे विज्ञान घेणार आहेत, बापूर सर भूगोल, सना मॅडम इतिहास, गोपाल सर राज्यघटना आणि विशाल सर बुद्धिमत्ता. सोबतच आपल्या चालू घडामोडीचे सुद्धा त्याच्यात लेक्चर असणार आहेत, पीडीएफ असणार आहेत. त्यामुळं आपल्याला परिपूर्ण तयारी करायची असेल तर आताच व्हीके क्लास ऍप डाउनलोड करा आणि व्हीके क्लास ऍप वरती जाऊन तुम्ही तलाठी भरती 2.0 ही बॅच घ्या. लक्षात घ्यायचे, पूर्व परीक्षा असेल आणि मुख्य परीक्षा दोन्हीचाही अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी ऍपच्या माध्यमातून मिळणार आहे. मग आता लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन बॅच पाहिजे असेल तर कंबाईन ग्रुप बी अँड सी ची जी यासाठी तुम्हाला चाणक्य 2.0 ही बॅच सुद्धा आपल्या व्हीके क्लास ऍप वरती उपलब्ध आहे. आता लक्षात घ्या, आपण हा पाहिला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. आता तुम्हाला पूर्व सोबतच मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेला जर गेलात तुम्हाला तर पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहे. मुख्य परीक्षेला पेपर 1 आणि पेपर 2 आपल्याला त्या ठिकाणी असणार आहे. मग पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पेपर 1 ला त्या ठिकाणी तुम्हाला मराठी हा विषय असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी हा विषय असणार आहे आणि पेपर जो 2 आहे तो पेपर 2 तुम्हाला कशावरती आधारित असणार आहे, जो पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे हाच सिलेबस तुम्हाला पेपर 2 साठी असणार आहे. मग जो पेपर 1 आहे मराठी आणि इंग्रजी, ह्याच्यासाठी तुम्हाला ऍप मध्ये सोलाट सर, यशवंत सोलाट सर आणि इंग्रजीला त्या ठिकाणी महेश पाटील सर हे आपल्याला इंग्रजी आणि मराठी हा विषय जो मुख्य परीक्षेचा आहे या ठिकाणी आपल्याला घेणार आहेत. मग पूर्व आणि मुख्य परीक्षेची दोन्हीची तयारी अतिशय योग्य पद्धतीनं आपल्या परीक्षेपर्यंत त्या कालावधीच्या अगोदर आपला पूर्ण सिलेबस व्हीके क्लास या ऍप वरती झालेला असेल आणि आपल्याला येणाऱ्या जे पुढचे व्हिडिओ असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याच्यातले कुठले घटक परफेक्ट केले पाहिजे असा व्हिडिओ तुम्हाला आपल्याला प्रत्येक विषयानुसार आपल्या या युट्यूब चॅनलवर येणार आहे. धन्यवाद. थांबूयात.